श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ हा असणार आहे वटपौर्णिमा या सणाबद्दल. सवाष्ण स्त्रियांनी करावयाचा हिंदू धर्मामधील अतिशय मोठा असा हा सण आणि व्रतपूजा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागणार आहे, कारण की यामध्ये मिळणारी माहिती ही तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी शुभाशीर्वाद घेऊन फलप्राप्ती देणारीच ठरणार आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो हा दिवस ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात, कारण की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी जर व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो आणि सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा करते अशी मान्यता आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये 10 जूनला साजरी केली जाणारी वटपौर्णिमा कोणत्या नियमांनुसार साजरी करायची आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या दिवशी उपवास ठेवण्यासाठी सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. आंघोळ करून लाल किंवा पिवळे वस्त्र घालायचे आहे किंवा त्या रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही घालू शकता. यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्या मुळाशी पाणी घालायचे आहे आणि त्याच्या भोवती कच्ची सूत गुंडाळायची आहे. पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला तुम्हाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. वटसावित्रीची कथा तुम्हाला घरी आल्यानंतर ऐकायची आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे. तुम्ही उपवासानंतर दुसऱ्या दिवशी 11 भिजवलेले हरभरे खाऊन उपवास सोडायचा आहे, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. या दिवशी 16 अलंकार तुम्हाला करायचे आहेत. या व्रतानंतर तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. वटसावित्री व्रतानंतर तुम्हाला फळे, धान्य, कपडे इत्यादी एका टोपलीत ठेवायचे आणि एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला ते दान करायचे आहेत. त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वडाच्या झाडाला नेहमी प्रदक्षिणा घालायची असते, हे तुम्ही ध्यानात ठेवा. उलट्या प्रदक्षिणा तुम्ही वडाच्या झाडाला घालू नका. या दिवशी वडाच्या झाडाभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि त्यावेळेस सोबतच तुम्हाला 7 वेळा तोरा गुंडाळायचा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार तुम्ही वटसावित्री व्रताच्या दिवशी महिलांनी आंब्याचा जाम, गूळ किंवा साखर खाल्ली तर उत्तम. या दिवशी तुम्ही शंकराला नैवेद्य अर्पण करू शकता आणि तोच प्रसाद म्हणून सेवन करायचा आहे. या दिवशी महिलांनी लग्नाच्या वस्तू दान कराव्यात. म्हणजेच वटसावित्रीच्या दिवशी सुहागन वस्तूंचे जे दान असते त्यामध्ये असेल मग कुंकू, नथ, टिकली अशासारख्या सौभाग्यवती स्त्रियांचे जे अलंकार आहेत त्यामधील कोणताही अलंकार तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला दान करू शकता. त्यामुळे तुम्हाला अमर सौभाग्य प्राप्त होते. या दिवशीच्या वटपौर्णिमेमध्ये तुम्हाला काळा, निळा आणि पांढरा रंग वापरायचा नाही. सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवायची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी खोटे बोलायचे नाही आणि कोणाचाही अपमान करायचा नाही. तुम्ही जे पूजा करणार आहात किंवा जे व्रत करणार आहात ते मनापासून आणि सकारात्मक भावनेने करायचे आहे. शारीरिक आणि मानसिक शुद्धता ह्यावेळेस तुमची असणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, पूजा केल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तामसिक गोष्टी टाळायच्या आहेत. हे व्रत अखंड सौभाग्यासाठी आहे, त्यामुळे व्यक्तीने सर्व 16 अलंकार करावेत. उपवासाच्या आधी याची व्यवस्था करा. पूजा करताना जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो अशा प्रकारे आहे. सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मां पाहि दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माकं भूयात जन्मनी जन्मनी. हा मंत्र तुम्हाला दोरा गुंडाळताना म्हणावयाचा आहे. तर वरील दिलेली माहिती ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे आणि वटसावित्रीची पूजा ही आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नवीन सवाष्ण स्त्रियांना आणि ज्या नवीनच वटपौर्णिमा साजरी करणार आहेत त्यांना मात्र नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.